उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे। आमचं एज्युकेशनचा खर्च वाढला पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला आम्हाला भाव मिळत नाही। सोयाबीनचे भाव तेच आहे, तुरीचे भाव तेच आहे। आमचा बाप जगन आम्हाला शाळेला पैसा लावून तर काय करून आत्महत्या करत। शेतकऱ्याच्या मालाला भाव, शेतकऱ्यांच्या मालाला भाव या सरकारचा आम्ही शेतकऱ्याच्या वतीने सर्व निषेध करतो। आज सर्व शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती आलेली आहे। या सरकारचा निषेध करण्यात म्हणजे आज सोयाबीनला भाव नाही, कपाशीला भाव नाही, तुरीला भाव नाही, नाफ्याची खरेदी सुद्धा यांनी सोयाबीनची बंद केली आणि तात्पुरती स्वरूपात चालू केली। बऱ्याच ठिकाणी यांचा बाजार सुद्धा हजर नसतो आणि शेतकरी आज 3,000 रुपयानं 3200 सोयाबीन विकत आहे। तेवढंच नाही, त्यांना एसटी महामंडळाच्या तिकीटचे दर यांना वाढवत आले। शेतकऱ्यांच्या पैशाच्या मुलीचे लग्न आहे, त्यांच्या पैशाच्या मुलांचे शिक्षण आहे आणि शेतकऱ्यांच्या घरी आज खूप मोठी अशी स्थिती बेकार आहे आणि या सरकारचा निषेध करत आहे आम्ही। आणि आज म्हणून आम्ही आज जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलो आणि आज छत्रपती शिवाजी महाराज देशातले कृषी प्रधान देश आहे। या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे, परंतु यावेळेस ज्या शेतकऱ्याची तूर निघाली, सोयाबीन निघालं, केंद्र शासनाने तूर आयात केली, सोयाबीन आयात केलं आणि पाळण्याचं भाव पाळण्याचं काम केलेलं आहे। या सरकारने निवडणुकीच्या वेळी विधानसभेतनी की आपण 6,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ ही हमी दिली होती शेतकऱ्याला आणि कापसाला सुद्धा 10,000 रुपये भाव देऊ हे हमी दिली होती। तुरीला मागच्या वर्षी 14,000 रुपये भाव होता, या वर्षी 7,000-7,500 रुपये भाव आहे। एकरी 5,000 रुपये खर्च येते आणि तुम्ही 7,500 रुपये आम्हाला तुरीचे भाव देता, म्हणजे 2,000 रुपये सुद्धा प्रॉफिट नाही आहे। या सरकारने जे दिशाभूल केलेली आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची, यासाठी हे आंदोलन आहे। आणि ज्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस म्हणत होते विधानसभेच्या वेळेस की हमी भाव आम्ही देणार आहे आणि या शेतकऱ्याची फसवणूक केल्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतो। जिल्हाधिकारी भेट झाली नाही का, निवेदन दिले नाही का? निवेदन देण्यासाठी आमचे काही पदाधिकारी गेले, जिल्हा प्रमुख वगैरे गेलेले आहे, निवेदन दिलेलं आहे। सोयाबीन सुद्धा दिलं, तूर सुद्धा दिली आम्ही त्यांना। आणि या सरकारला जोपर्यंत आम्हाला हमी भाव देतील नाही आहे 12,000 रुपये तुरीला, सोयाबीनला 8,000 रुपये, कापसाला 10,000 रुपये जोपर्यंत भाव देणार नाही तोपर्यंत आज तर हे आमचं आंदोलन आहे। आम्ही याच्या पुढे रस्त्यावर निघाल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्या मंत्र्याला फिरू देणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याचा भाव देणार नाही तोपर्यंत। हे शेतकऱ्यांचा या न विचार करणारे सरकार आहे। या सरकारला शेतकऱ्याचं काहीच बोललेलं नाही आहे। शेतकऱ्याच्या आत्महत्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे। इकडे तुम्ही लाडकी बहिणीला पैसे देता, इकडे तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर उठता, हे कोणतं तुमचं सरकार आहे बनलेलं आहे? याला शेतकऱ्याला काही लेन देणे, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, म्हणजे लोक शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहेत। राज्य सरकार आहे, आम्ही या राज्य सरकारचा निषेध करतो। आम्ही सोयाबीन कापसाचे भाव वाढण्याकरिता आंदोलन आज इथे केलं, परंतु हे कलेक्टर आहे आमच्या आंदोलनाला भेटायला तयार नाही, यांना शेतकऱ्याकडे बोललेले नाही। आम्ही या सरकारचा तीव्र निषेध करतो। सुरू आहे, मागील 6 महिन्यापासून सोयाबीनला 4,000च्या आतमध्ये भाव आहे आणि ज्या शासनाच्या जे काही आपल्या हे सुरू केलेलं आहे खरेदी केंद्र, त्या खरेदी केंद्रावर एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे की शेतकऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी नापास केला जात आहे आणि व्यापाऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी पास केलं जात आहे।
त्याचप्रमाणे केंद्र हे नियमित सुरू नाही. तुरीला मागच्या वर्षी 15,000 रुपये भाव होता, त्याच्या अगोदरच्या वर्षी 17,000 भाव गेला होता आणि आज तूर 5,000 ते 7,000 या दरम्यान खपते आहे. आणि तुरीला एकरी 3 कट्टे 4 कट्टे तुरी झालेले आहे. अशा या विषयामध्ये गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे होतं. या शासनाचे जे मंत्री आहे ते फक्त नवीन मंत्री बनवून प्रत्येक ठिकाणी फिरण्याचं काम करत आहे, परंतु शासनानं शेतकऱ्यांकडे एवढी डोळेझाक केलेली आहे. हे दळभद्री शासन हे भांडवलदारांचं शासन आहे. गोरगरीब शेतकऱ्यांवर या महाराष्ट्रामध्ये अन्याय होत आहे. ज्या विमा कंपन्यांनी सर्वे केला, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं नुकसान झालं म्हणून विमा कंपनीकडे ऍप्लिकेशन दिले, त्यांचं शेतात जाऊन पाहणी झालेली आहे, परंतु अजूनपर्यंत सुद्धा त्या शेतकऱ्यांना 1 रुपया मिळालेला नाही आहे. त्याचप्रमाणे कृषी खात्यामुळे एक मिनिट आहे, फार महत्वाचा मुद्दा आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बसलेलो आहे. अमरावती बाजार समिती ही जिल्ह्यातली सर्वात मोठी अवर्ग बाजार समिती आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याची इतकी दयनीय परिस्थिती झालेली आहे की आज सोयाबीनला 3,000 ते 3,500 रुपयाच्या वर व्यापारी भाव देत नाही. शासनाने तोंड पुसू धोरण सुरू करून शासकीय खरेदी सुरू केली, पण त्या शासकीय खरेदीमध्ये शेतकऱ्याचा माल कमी तोलला जातो, व्यापाऱ्याचा माल तोडला जातो. शेतकऱ्याला सांगितलं जातं की चाळणी मारा, खड्याचा माल व्यापाऱ्याचा तोलला जातो. आणि हे दळभद्री सरकार आता हे बाजार समिती बंद करण्याच्या मागे लागलेली आहे, कारण का प्रायव्हेट बाजार समिती या ठिकाणी खोलण्याचं यांचं षडयंत्र चालू आहे.